विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ आणि विभाग ब यातील प्रश्नपत्रिका तुमच्या समोर असेलच आणि उत्तरपत्रिकेचाही काही भाग तुमच्या समोर असेल। त्यातील पहिला प्रश्न प्रकार आपण येथे त्यासंबंधी चर्चा करणार आहोत। ती चर्चा करण्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की उत्तरपत्रिका हातात पडल्यानंतर तुम्ही सर्वांनी सर्वप्रथम उत्तरपत्रिकेच्या डाव्या आणि उजव्या प्रत्येक पानावर डाव्या आणि उजव्या बाजूला समास जरूर राखून घ्यावेत। प्रत्येक पानाच्या डाव्या बाजूला जो समास आहे त्या समासामध्ये प्रश्न प्रकाराचा उपप्रश्नाचा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिता येऊ शकतो आणि उजव्या बाजूच्या समासामुळे तुमच्या उत्तरपत्रिकेला एक प्रकारचा नेटकेपणा प्राप्त होतो की ज्यामुळे तुमचं सादरीकरण, तुमच्या उत्तरपत्रिकेचं सादरीकरण हे अतिशय प्रभावी दिसू शकतं। त्याचप्रमाणे परीक्षकाला देखील हे अत्यंत सोयीचं पडू शकतं। परीक्षकाला काही जर महत्त्वाच्या टिप्स किंवा तिथे गुणदान करण्यासाठी परीक्षकाला हे समास उपयोगाचे ठरू शकतात। आता विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग ब प्रश्नपत्रिकेचा पहिल्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा। लोखंडावर चढणाऱ्या गंजाचे सूत्र डॅश आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, लोखंडावर जो गंज चढतो त्याचं नेमकं रासायनिक सूत्र लिहिणं अपेक्षित आहे। या गाळलेल्या जागेचे उत्तर आहे Fe2O3.XH2O। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, रासायनिक सूत्र महत्त्वाचं आहे, मध्ये हा जो डॉट आहे तो देखील महत्त्वाचा आहे। यापैकी एखादी जरी गोष्ट तुम्ही लिहिली नाहीत, अनवधानाने विसरलात, तर तुमचा अख्खा एक गुण कापण्यात येईल, हे कृपया लक्षात ठेवा। कधी कधी काय होतं, या ठिकाणी लिहिताना उत्तर चुकतं। उत्तर चुकल्यानंतर विद्यार्थी त्या ठिकाणीच कॅन्सल करतात आणि दुसरे उत्तर त्या ठिकाणी लिहितात। यामध्ये परीक्षकांना तपासण्यासाठी, गुणदान करण्यासाठी गोंधळ होऊ शकतो। क्वचित प्रसंगी विद्यार्थी त्या ठिकाणी 2-2, 3-3 उत्तरे लिहून ठेवतात। त्याकडे आपण येणारच आहोत। असे कृपया विद्यार्थी मित्रांनो करू नका। अशामुळे तुमच्याबद्दलचं जे इम्प्रेशन आहे परीक्षकाच्या मनातील ते कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम कळत न कळत पुढील गुणदान पद्धतीवर होऊ शकतो। उदाहरणच घ्यायचे झाले तर ब गटातील पहिल्या प्रश्नातील पहिला प्रश्न पहा, पहिला उपप्रश्न पहा। जिभेच्या अग्रभागी डॅशचं ओळखू येणाऱ्या रुचिकलिका असतात। विद्यार्थी या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहून चुका करतात हे मी तुम्हाला दाखवते। एकाच प्रश्नाची अशा तऱ्हेने विद्यार्थी 3 उत्तरे लिहितात, क्वचित प्रसंगी 4 उत्तरे लिहितात। असे विद्यार्थी मित्रांनो अजिबात करू नये। नेमके उत्तर लिहावे। अशा तऱ्हेने केल्याने तुमचा तो गुण बाद होऊ शकतो, तो गुण तुम्हाला मिळू शकत नाही। या प्रश्नाचे नेमके उत्तर आहे, जिभेच्या अग्रभागी गोड चव ओळखू येणाऱ्या रुचिकलिका असतात। तर तोच प्रश्न, तोच शब्द तिथे आला पाहिजे। तुम्हाला जर असं वाटलं की हा प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे, मला हे पुन्हा लिहायचं आहे, संपूर्णपणे तो उपप्रश्न कट करा, त्याच्यावर एकच काट मारा आणि खाली त्या उपप्रश्नाचा नंबर घाला आणि पुन्हा तो उपप्रश्न सोडवा। असे केल्याने तुमच्या विचार पद्धतीतील नेमकेपणा परीक्षकापर्यंत पोहोचतो आणि त्याची तुमच्याच गुणदानाला मदत होते। अन्यथा हे अशा प्रकारे तुम्ही करणे हे बोर्डाला अपेक्षित नाही। तर हा झाला प्रश्न पहिला, उपप्रश्न ए, रिकाम्या जागा भरा। उपप्रश्न बी हा विभाग अ मध्ये आहे, जोड्या जुळवा। जोड्या जुळवा या ठिकाणी स्तंभ 1 आणि स्तंभ 2 असं व्यवस्थित पानाचे 2 भाग करणे अपेक्षित आहे। त्या ठिकाणी स्तंभ 1, स्तंभ 2 असे लिहिणे देखील अपेक्षित आहे आणि स्तंभ 1 च्या खाली त्यामधील प्रश्न प्रकार लिहिणे अपेक्षित आहे आणि स्तंभ 1 च्या समोर उदाहरणार्थ विद्युत मोटर नेमकं काय करते ते समोर तिथे लिहिणे अपेक्षित आहे। विद्युत मोटरमध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते हे इथे पुढे येणं हे अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे विद्युत जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते। नेमकं उत्तर शोधून तेवढं उत्तरच पुढे लिहिणं अपेक्षित आहे। यामध्ये चूक झाल्यास किंवा खाडाखोड झाल्यास किंवा तुम्हाला तुमचं उत्तर बदलायचं असल्यास संपूर्ण प्रश्न प्रकारावर काट मारा आणि तो प्रश्न प्रकार खाली पुन्हा लिहा, परंतु खाडाखोड शक्यतो टाळा, हा माझा तुम्हाला सल्ला आहे।
त्याचप्रमाणे विभाग ब मध्ये तक्ता पूर्ण करा अशा तऱ्हेने प्रश्न आहे. तर तक्ता पूर्ण करा हा एक प्रकारे सहसंबंध ओळखा आणि पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी सहसंबंध ओळखून तिसऱ्या शब्दाशी योग्य असलेला चौथा शब्द लिहा अशा प्रकारचा तो प्रश्न प्रकार असतो. पिष्टमय पदार्थ मध्ये डॅश आहे आणि शेवटी शब्द आहे ग्लुकोज. म्हणजे पिष्टमय पदार्थांचं पचन होऊन शेवटी त्यांचं ग्लुकोज बनतं. तर त्यातली मधली पायरी कोणती आहे हे तुम्हाला आठवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तो आहे अमायलेज. दुसरा त्यामधील उपप्रश्न आहे प्रथिने ट्रिप्सिन. तर सी मधील शब्द तुम्हाला लिहायचा आहे. तर प्रथिनांचं उदाहरण दिलेलं आहे ट्रिप्सिन आणि ट्रिप्सिनचं पचनानंतर त्याचं काय बनतं तर पचनानंतर अमिनो आम्ल तयार होतं. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे. फक्त तेवढा एक शब्द तुम्ही लिहिलात त्या ठिकाणी स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही. एक शब्द लिहिलात की तुम्हाला 1 गुण मिळाला. त्याचप्रमाणे एका वाक्यात उत्तरे लिहा. विभाग ब मधील उपप्रश्न सी आहे. प्रश्न पहिल्यातील उपप्रश्न सी आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा की हायड्रोकार्बन मधील प्रथम संयुगाचे नाव लिहा. हा हायड्रोकार्बन मधील प्रथम संयुगाचे नाव विचारलेलं आहे आणि एका गुणाचा प्रश्न आहे. त्यामुळे फक्त हे उत्तर आलं पाहिजे हायड्रोकार्बन मधील प्रथम संयुगाचे नाव मिथेन हे आहे. शक्य झाल्यास रेणुसूत्र द्या. रेणुसूत्र दिलत तरी नाही दिलत तरी नाव आलं की तुम्हाला 1 गुण मिळाला. प्रश्न डी आहे वेगळा घटक ओळखा. तो प्रश्न असा मस्तिष्क निलये मध्यनाल मेरुद्रव कर्पर यातील वेगळा घटक ओळखा. अपेक्षित असं आहे की नेमका वेगळा घटक तुम्ही पुढे डॅश करून लिहावा. जर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण चोख माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की तिथे लिहा. आता मस्तिष्क निलये मध्यनाल मेरुद्रव कर्पर यातील वेगळा घटक आहे कर्पर. कारण मस्तिष्क निलये मध्यनाल आणि मेरुद्रव हे मेंदूची अंगे आहेत. तर कर्पर हे मेंदूला संरक्षण पुरवणारे बाह्य आवरण आहे. तर जर तुम्हाला स्पष्टीकरण माहिती असेल तर लिहा अन्यथा स्पष्टीकरण लिहिण्याची आवश्यकता नाही. विभाग अ मधील उपप्रश्न पहिल्या प्रश्नातील उपप्रश्न सी गटात न बसणारा घटक ओळखा. पुन्हा तेच गटात न बसणारा घटक तुम्हाला जर चोख त्याचं स्पष्टीकरण माहिती असेल तर ते जरूर लिहा. उदाहरण घेऊया एक फेनॉल्फ्थेलिन लिटमस द्रावण मिथिल ऑरेंज आणि योसिन. यातील वेगळा घटक आहे लिटमस द्रावण कारण इतर सर्व ही संश्लिष्ट द्रावके आहेत. विभाग अ मधील उपप्रश्न डी आहे नाव लिहा. नाव लिहा असा जो प्रश्न असतो याच्यात फक्त तेवढं नाव अपेक्षित आहे बाकी काही नाही. उदाहरणार्थ असा आरसा जो टॉर्च व हेडलाइट्स मध्ये वापरला जातो. असा आरसा जो टॉर्च व हेडलाइट मध्ये वापरला जातो पुढे डॅश करा लिहा अंतर्वक्र आरसा. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 गुण मिळाला. पण फक्त प्रश्न पहिला डी अंतर्वक्र आरसा असं लिहू नका विद्यार्थी मित्रांनो. 10वी मध्ये तुम्ही आहात तो त्या पातळीतील उत्तरं लिहिणं हे अपेक्षित आहे. विभाग अ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग अ प्रश्न दुसरा यातील पहिल्या उपप्रश्नाची आपण चर्चा करूया. प्रकाशाचे विकिरण यावर टिप लिहा. प्रकाशाचे विकिरण यावर टिप लिहा. जेव्हा केव्हा विद्यार्थी मित्रांनो टिप लिहा हा प्रश्न येतो ज्या संबंधी टिप लिहायची असते त्या संबंधाची सर्वप्रथम व्याख्या आली पाहिजे आणि त्यानंतर स्पष्टीकरण जमल्यास एखादे उदाहरण की तुमची टिप पूर्ण झाली. जेव्हा प्रकाश किरण अगदी लहान कणांवर पडतात तेव्हा ते कण वेगवेगळ्या दिशेंना प्रकाश विक्षेपित करतात आणि या घटनेला प्रकाशाचे विकिरण असे म्हणतात. या ठिकाणी प्रकाश विक्षेपित करणे हा शब्द येणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी बोलीभाषेतील शब्द वापरल्यास अर्धा गुण कापला जाऊ शकतो. त्यानंतर प्रकाशाच्या विकिरणाची उदाहरण. प्रकाशाच्या विकिरणामुळे काय घडू शकतं तर सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्योदयाच्या वेळी आकाश लाल नारिंगी भासते किंवा आकाश निळे का भासते किंवा 9वी मध्ये शिकलेला जो टिंडाल परिणाम आहे टिंडाल परिणाम हे देखील प्रकाशाच्या विकिरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. या 3 उदाहरणांपैकी तुम्ही कोणतीही 2 उदाहरणे दिलीत की तुम्हाला पुढील 1 गुण मिळतो. अशा तऱ्हेने 2 गुणांची ही टिप या ठिकाणी पूर्ण होते. विद्यार्थी मित्रांनो लोकसत्ता यशस्वी भव सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग अ आणि विभाग ब या प्रश्नपत्रिकांच्या उत्तरांच्या स्वरूपाविषयी आपण चर्चा करीत आहोत. त्यातील पहिल्या प्रश्न प्रकाराविषयी आपण या चर्चासत्रात चर्चा केली आहे. या पुढील चर्चासत्रामध्ये आपण पुढील प्रश्न प्रकारांविषयी चर्चा करू.